गाईस मार्केटला चाललो आम्ही. बघा ड्रेस घातला, साडीचं शिवलेलं आहे ना. हा गाईस आम्हाला भेटली रिक्षा, त्यांनी थांबवली आमच्यासाठी रिक्षा. खूप ऊन आहे बापरे, तरी पण इथे एवढा नाही, पण एवढा नाही वाटत. मग मुंबईमध्ये खूप ऊन आहे. बॉम्बेचा माणसांचा वाप वेगळा, हां किती गर्दी आहे ना. सत्तर खाण्याचा वाप वेगळा, सगळं बेकार काम आहे सगळं. आम्हाला भेटली आहे रिक्षा. भेटले भाऊ आम्हाला बोलले बसा रिक्षा. मी आता लवकर रिक्षा भेटत नाही आम्हाला. जायचं आपल्याला मार्केटला, कालबाग एरियाला. तू कुठे जाणार आहे? तुला सांगते येणार आहे का प्राची? प्राची इकडे बघ, तू कुठं माझ्या संग येणार आहे का मार्केटला? तुला टाईम लागेल. काल आम्ही इकडे आले दिसलं का? दिसलं का नाही दिसलं माहिती नाही. रिक्षामध्ये मग आहे ना, फायदा आहे ना तुम्हाला रिक्षामध्ये. ठीक आहे, नोकरीपेक्षा आपला स्वतःचा बिझनेस. स्वतःच्या बिझनेसमध्ये जास्त प्रॉफिट आहे. असा हा मुलगा भेटला आहे. हा आमच्या शॉपवर कामाला आहे फिटिंग करण्यासाठी. तर त्याला मार्केट दाखवायचं होतं की मार्केट त्याला माहिती नव्हतं. तर त्याला नितीन सर बोलले, म्हणजे माझे मिस्टर बोलले की त्याला घेऊन जा बोलले. चलो हम लोग इसको लेके जा रहे मार्केट दिखाने के लिए. मार्केट दिखाएंगे, आपको मालूम नहीं है इसके लिए मैं लेके जा रही. इनको मालूम नहीं मार्केट किधर है कालबा देवी का, इसके लिए मैं लेके जा रही. तो हम लोग मार्केट दिखाएंगे किधर है क्या है. और जो मालूम रहेगा वीटी CST, तो उनको मालूम रहेगा ये जगह पूरा. अच्छा ये अभी ये नया बना है. ये नया बना है, पहले नहीं था. हाँ ये नया बना है. ये तो गार्डन गिरी मेरे को के साथ. नहीं, ये वाला नया बना है अभी. ये इसको मराठी समझ में नहीं आएगा इसके लिए. मरा मराठी समझ में नहीं आएगा इसके लिए मैं हिंदी बोल रही हूँ. याला मराठी नाही समजणार म्हणून हिंदी बोलते, नाहीतर मराठीच बोलते मी. तर हे बघा, हे बघा त्याशी मी आली होती, हे सगळं दाखवलं नव्हतं मी. तर आता त्याच्यामध्ये शूट करते मी. ये आज लगता है ये बंद है. चर्च ये चौकी, कोणती चौकी? चौकी नहीं है ये तो मुलगा बोलता है चौकी. मी बोला नाही चौकी नाही आहे, ये तो कोर्ट आहे. कोर्ट आहे मला देख. आणि सुट्टी होती, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती ना, त्याच्यामुळं काय आलं म्हणजे सुट्टी होती वाटतं. जरा सगळं सामसूम होता, पण एक पण वकील नव्हता. पण आम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला ना एक दिसला, एक वकील दिसला. त्याला बोलली लागतं आहे येईल, आता येईल बघा. त्याच्यामध्ये बघा येईल आता. हा माणूस गेला ना, तर तिकडं समोरून लगेच येईल. आणि बघा ना लोकेशन किती भारी वाटते, किती छान वाटते बघा.
मला तर खूप म्हणजे व्हिडिओ काढताना मला छान वाटत होतं, एकदम मस्त वाटत होतं. त्याला पण बोलली मुंबईमध्ये जे बी येते मुंबई छान वाटते आणि खरंच छान वाटते तिकडे. खरं कचरा नाही काही नाही, एकदम छान वाटते एकदम. आम्हाला पण जरा मस्त वाटत होतं ना. तर त्याला त्यांनीच बोलत होते की लगता है आज क्या जयंती इसके लिए सामसून में, तो इतना सामसून नहीं रहता है, पब्लिक रहता है इधर, बहुत जन रहता है. मग पुढे जाता 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 त्याला आम्हाला एक वकील भेटला, तो वकील पण आमच्याकडे बघत चालत होता. तर तो बघतोय वकील बघा. मग आम्ही पुढे गेला, पूर्ण मी रस्ता तेवढा पूर्ण त्याला मी दाखवला की तसं. खूप तहान लागली, मग ह्याला बोलले चल आपण ज्यूस पिऊ म्हटलं. मग आम्ही दोघंजणं ज्यूस पिलो आणि ज्यूस लय भारी होतं आणि ती भाभी पण बघत होती आमच्याकडे सारखीच. फायनली आलो आम्ही मार्केटमध्ये आणि त्याला बोलली थोडंसं मला मार्केटचं सीन दाखव म्हटलं. मग त्यांनी पण इकडे तिकडे हे दाखव. त्याला बोलली बाबा तू आता मोबाईल पकड, माझं लय हात दुखायला लागलं. मग थोडंसं त्यांनी इकडे तिकडचं दाखवलं. मग त्याला बोलली चला तो काहीतरी खाऊ आपण आता. मग आम्हाला तिकडं दिसलं डोसा आणि पुलाव राईस होता. त्याला बोलली तुला काय खायचं आहे म्हटलं खा म्हटलं. तर बोला मॅडम आप जो खाओगे आप वही खायगे. तर म्हटलं ठीक आहे. मग आम्ही डोसा घेतला, डोसा खाल्ला. तर आम्ही डोसा घेतला, डोसा पण मस्त चीजवाला डोसा घेतला आम्ही. त्यांनी बटाटे टाकून चीजचं मस्त भारी एक नंबर झालं. फायनली आमचं खाऊन झालं. आता आम्ही चाललो घरी. बाय. व्हिडिओ खूप मोठा होणार त्याच्यासाठी आम्ही इथेच मी स्टॉप करून टाकते. बाय बाय. चला बाय.